ठाकरे गट अपात्र ठरेल अशी शक्यता बोलून दाखवली जात होती, मात्र तसं काहीही झालं नाही. ठाकरे गटाला पात्र ठरवण्याची खेळी खेळताना नार्वेकरांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र ठरवत शिवसेना शिंदेंचीच या गोष्टीवर शिक्कामोर्तब देखील केलंय. नार्वेकरांच्या या निर्णयामुळे पक्षांतर बंदीचा, 10व्या अनुसूचीचा आणि पक्ष कोणाचा असे अनेक प्रश्न संपुष्टात आलेत. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरेंनी मॅच फिक्स होती, नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याचं विधान केलंय. पण मूळ मुद्दा आहे तो आता ठाकरे काय करणार? नेहमीप्रमाणे सत्ता संघर्षाचा हा खेळ अजून पुढे घेऊन जात आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात नेणार की दुसरी कोणती खेळी खेळणार? ठाकरेंकडे आता पक्ष पुन्हा मिळवण्यासाठी कोणते पर्याय आहेत? ठाकरे आता पुढची खेळी कशी खेळतील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलभिडू. नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरेंकडे असलेला प्रमुख पर्याय आहे तो सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा. पहिल्यापासूनच ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागेल या आशेवर आहे. नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. शिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात देखील ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. आता सत्ता संघर्षाचा पुढचा निकाल सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाताना ठाकरे विधानसभा अध्यक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत त्यांच्या निर्णयाला चॅलेंज देताना दिसू शकतात. नार्वेकरांच्या निर्णयावर 30 दिवसांच्या आत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणं बंधनकारक आहे. ठरल्याप्रमाणे ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात देखील जाईल. पण मुद्दा असा आहे की यावर लगेचच सुनावणी होणार नाही. पुन्हा ठाकरे गटाला 2-4 महिने वाट पाहावी लागेल. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक आहेत. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने ठाकरेंना नवीन चिन्ह घेऊनच निवडणुकांना सामोरं जावं लागेल. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता महाराष्ट्राची विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करण्याची खेळी खेळली जाऊ शकते. सत्ता संघर्षाचं प्रकरण संपुष्टात आणण्यासाठी आज विधानसभा बरखास्त केली जात नाही, कारण अशा वेळी लोकसभा व विधानसभा एकत्रित होऊ शकते, ज्याचा तोटा भाजपला होऊ शकतोय. मात्र लोकसभा झाल्यानंतर कधी आणि कोणत्याही क्षणी विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते. असं झालं तर सर्वोच्च न्यायालयातील विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधातील याचिका देखील संपुष्टात निघू शकते. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची याचिका कायम राहते. आजवर निवडणूक आयोगाचाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याचा इतिहास असल्याने इथे देखील शिंदेंकडे पक्ष देण्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. म्हणजेच ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जरी गेला तरी ठाकरेंच्या हाती पुन्हा शून्य लागू शकतो. मग ठाकरेंसमोर पर्याय काय आहेत? तर पोपट मेला आहे वस्तुस्थिती स्वीकारून ठाकरेंना पुढे जावं लागेल आणि त्यासाठी ठाकरे आता 3 पातळ्यावर काम करताना दिसून येतील. यातलं पहिलं काम असेल ते राहिलेल्यांना टिकवणं. खऱ्या अर्थाने ठाकरेंच्या गटाचा आता कस लागू शकतो, कारण सर्वोच्च न्यायालयातून देखील ठाकरेंच्या हाती पक्ष आणि चिन्ह लागणार नाही अशी शक्यता असेल तर पक्षांतराची पहिली लाट येईल ती विधान परिषदेच्या आमदारांमधून. विधान परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येणार असेल आणि भविष्यात कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता नसलेले लोक आता शिंदेंकडे ट्रान्सफर होताना दिसतील. मनीषा कायंदे किंवा नीलम गोरेंसारख्या विधान परिषदेच्या आमदार देखील याच तत्वाने पक्षांतर करताना दिसल्या. मुळात विधानसभेच्या मतदानाच्या कोट्यातून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या आमदारांचा यात समावेश असू शकतो. मात्र हे पक्षांतर फक्त विधान परिषदेच्या आमदारांवर थांबणार नाहीये. शिंदेंना कायम ठेवून एका अर्थी एकनाथ शिंदे हे तात्पुरती सोय नसून ते लॉंग टर्म सोय असल्याचं भाजपने दाखवून दिले. अर्थात अशा वेळी शिवसेनेचे बरेच लोक शिंदेंकडे जाऊ शकतात. या गोष्टी होऊन न देण्यासाठी ठाकरेंना आता प्रत्यक्ष निवडणुकीत आपल्याला यश मिळेल हा आत्मविश्वास दाखवून राहिलेल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना टिकून ठेवावं लागेल. ठाकरेंचं दुसरं काम असेल सहानुभूती प्रॅक्टिकली वर्कआउट करणं. उद्धव ठाकरेंच्या मागे सहानुभूतीची लाट असल्याच्या चर्चा जेव्हा ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला त्या दिवसापासून असल्याचं बोललं गेलं. मात्र मधल्या काळात अनेक राजकीय स्थित्यंतर झाली. शिंदेंच्या बंडाला देखील जवळपास 1.5 वर्ष झाली आहेत. दुसरीकडे सुषमा अंधारेंसारख्या नव्या नेत्यांवर आरोप करत आज देखील पारंपरिक शिवसैनिक शिंदेंचा मार्ग स्वीकारतायत. गेल्या 1.5 वर्षात झालेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे ठाकरेंची सहानुभूती देखील कमी झाल्याचं राजकीय निरीक्षक सांगतायत. निवडणुकीत जरांगे पाटलांची ओबीसी आरक्षणाची मागणी, राष्ट्रवादीतील फूट, मोदींचा करिश्मा, राम मंदिर असे अनेक फॅक्टर दरम्यानच्या काळात तयार होत गेल्याचं दिसून आलं. अशावेळी विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे पुन्हा एकदा सहानुभूतीची लाट निर्माण करायची आयती संधी ठाकरेंना चालून आली आहे. मात्र यावेळी अशी सहानुभूती ठाकरेंना असेलच तर ती लोकसभा निवडणुकांपर्यंत टिकवणं आणि त्याचा प्रॅक्टिकली वापर करून घेणं हे काम ठाकरेंना करावं लागणार आहे. ठाकरेंसाठीचं तिसरं काम असेल ते म्हणजे मवियाला जोडून घेणं. जागा वाटपाच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक भूमिका घेताना दिसून आलाय. गतवेळी 23 जागा लढवल्याने यावेळी देखील आपण 22 जागा लढवू असा दावा संजय राऊतांनी केलाय. मात्र कुठेतरी ठाकरेंच्या बॅकफुटवर जाण्याचा वापर मवियामधले घटक पक्ष तडजोड करून घेण्यासाठी करताना दिसतील. उद्धव ठाकरेंना आपल्या साथीची गरज असल्याचं दाखवून ठाकरेंसमोर कमी जागांचा पर्याय उभा केला जाऊ शकतो.
अशावेळी सहानुभूतीची लाट असल्याचं ठाकरेंनी दाखवून दिलं व आक्रमक भाजप विरोधी धोरण पुढे रेटलं तरच ठाकरेंच्या नावामुळे आपल्याला मतं मिळू शकतात हा कॉन्फिडन्स मधल्या इतर घटक पक्षांना मिळू शकतो. असं झालं तरच राष्ट्रवादीचा पवार गट व काँग्रेस उद्धव ठाकरेंसाठी अधिकच्या जागा सोडताना दिसतील, अन्यथा ठाकरेंना खिंडीत पकडून कमी जागा सोडण्याचा पर्याय मवियातले घटक पक्ष घेतील. थोडक्यात सर्वोच्च न्यायालयात जाणं, इथेही दावे प्रतिदावे होणार असं सांगितलं जात असलं तरी देखील राहिलेल्यांना टिकवणं, सहानुभूतीची लाट प्रॅक्टिकली वर्कआउट करणं आणि मवियासोबत योग्य बार्गेनिंग करणं या 3 गोष्टींवरच ठाकरे गटाचं भविष्य अवलंबून असेल, अन्यथा ठाकरे गट आणि ठाकरेंची शिवसेनेचं भविष्य अवघड असेल हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंची पुढची दिशा काय असेल? कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.